नमस्कार, मी संतोष कुलकर्णी. 27 ऑक्टोबरला माझा ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर 28 ऑक्टोबरला ब्रह्मचैतन्यमध्ये मला ॲडमिट केलं. नंतर ICUमध्ये 15 दिवस होतो. डायग्नोसिस केल्याप्रमाणे डॉक्टर कुलकर्णी सरांनी सांगितले की आपल्याला कॉलर बोनचं ऑपरेशन करावं लागेल आणि नाकाच्या हाडाचं ऑपरेशन करावं लागेल. त्यानंतर 4 नोव्हेंबरला माझं ऑपरेशनसाठी मला हलवण्यात आलं ऑपरेशन थिएटरमध्ये. ऑपरेशन थिएटर खूपच सुसज्ज असं आणि अद्ययावत असं आहे आणि सरांनी सांगितलं मला त्यावेळेस, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आणि ICUमध्ये असताना सुद्धा ते रोज मला भेटायला यायचे, रात्री सगळ्यात रात्री शेवटी भेटायला यायचे आणि महाराज आहेत आपल्या साथीला म्हणून सांगायचे. आणि त्यावेळेस सुद्धा मी म्हणाले, तुमच्या रूपामध्येच महाराज आहेत. त्यानंतर मग माझं ऑपरेशन, दोन्ही ऑपरेशन व्यवस्थित पार पाडली आणि मला पुन्हा हलवण्यात आलं. त्यानंतर माझे सगळे साधारणपणे एकंदरीत ICUमधील सेवा बघून मी थक्क झालो. म्हणजे क्षणोक्षणी सिस्टर लोक हाताशी आणि मावशी मामा लोक असायचे. सगळा स्टाफ व्यवस्थित छानपैकी तिथं कार्यरत होता. त्यानंतर मला मग अशा प्रकारे सगळ्या स्टाफचं, डॉक्टरांचं मी आभार मानतो. आणि खूपच छान अशी सेवा, अद्ययावत सेवा आणि मेडिसिन्स वगैरे अवेलेबल आहेत. आता सध्या मी फिजिओथेरपी घेतो आहे आणि फिजिओचे व्यायामसुद्धा व्यवस्थित करून घेतले जातात आणि आता मला छान असा रिलीफ मिळालेला आहे त्यातून. त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानतो.